गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज तुमचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एकदा सेकंड ब्लॉग मध्ये. तर कसे आहेत काय तुम्ही? तुम्हाला मागचा ब्लॉग तर आवडला असेल तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये. जर आवडला असेल तर, नसेल आवडला तरीही सांगा. आणि कसा जातो आपण, कसं वाटतं आपलं ब्लॉग हे तुम्ही मला खरंच नक्की सांगा. आपल्या ब्लॉगमध्ये आपण आपली डेली लाईफ काय कसं काय करतो, आपले ट्रॅव्हल वगैरे सर्व आपण करणार आहोत. ते सर्व आपण शेअर करत राहणार आहोत. तर आता आपल्या सेकंड ब्लॉगला सुरुवात केली आपण आणि बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय कसं कसं काय काय होतंय ते. आता आपण नाश्ता वगैरे करू. तो मित्रांनो आपल्या दुकानावर आलेलो आहे सोडा शॉपवर. तर आता सर्व ओपन वगैरे करतो आणि तुझा व्हिडिओ बघू नका. मला रोजची व्हिडिओ आहे. तुझी रोजची व्हिडिओ मस्त. सो हॅलो मित्रांनो, आजच्या दुपारी जेवायला आलो तुम्ही. मला नॅशनल जेवण दाखवतो. नॅशनल जेवण म्हणजे आपल्या इथं सगळीकडे मिळणारी गोष्ट. डाळ, मिरची, भात एक नंबर आणि सुकी जेवण. स्मोकीचा झोपण्याची पद्धत बघा. फुल सुक. अय स्मोकी, होय हाय बघतोय तुम्ही, बघू शकता. अरे झोपतो काय? सर्वात सुखी जीवन त्याचा. आता कालपासून ओके आहे, म्हणजे काल बोललो आज रे थोडं. आता 1-2 दिवस झाले मस्त एकदम फ्रेशमध्ये. आता मी जेवतो आणि मग बाकी पुढे नंतर थोडा शॉपवर जायला दाखवतो. ओके बाय. तुमच्या पाठीमागे थोडं JCBचं काम चालू आहे, त्याचा आवाज आहे, म्हणजे थोडं काम चालू आहे. मित्रांची मिरची एक नंबर. हळद मीठ आणि फक्त स्टीमवर होते मिरची. एक नंबर लागते. तुम्ही पण करत असाल तर मला सांगा कमेंटमध्ये, तुमच्या घरी बनते काय मिरची? एक नंबर लागते. तुमची मम्मी तर जाम भारी बनवते मिरची. एक नंबर म्हणजे सॉलिड. तुम्ही बघू शकता जेवण वेळेस पण त्याची झोपी झालेली कंप्लीट. आता बसण्याची पद्धत बघायची ही बघा. बरोबर बघितलं याच्या का म्हणायचं काय लागलं इथं नाही ना? ओके. कशाला काय काय कोणतरी खाली आहे ना? कोण आहे खाली? कोण आहे? मस्त चेअरवर बसते. सर्व चेअर यायचं झोपण्या विकण्यासाठी. हेच इनोसंट तोंड बघा. जेवल्यानंतर जर पोट गच्च वाटत असेल तर अवश्य दादाला भेट द्या. मस्त आहे. थँक्यू. एकदम मस्त. मी 8वी पासून इथे येतोय आणि टेस्टमध्ये कुठलीच कमतरता किंवा काहीच नाही. एक नंबर. थँक्यू. थोडी भूक लागली, मग आपण आपल्या बाजूच्या दादाचे ते शेवपुरी वगैरे खाऊया. भारी टेस्टी शेवपुरी असते तिकडे. आपल्याबरोबर साईडलाच शेवपुरी खाऊया आपण. चला. ब्लर दिसते का थोडं? चला शेवपुरी खाऊ. दादा शेवपुरी करा ना. शेवपुरी खाऊया आपण दादाचे ते. हां गोल गोल गोल. एक नंबर शेवपुरी करतात दादा. मस्त असतं एकदम. आपल्या साईडलाच आहे, आपल्या इथे आहे, आपल्या साईडला दादाच आहे. मस्त शेवपुरी असते. भूक लागली, दुपारी जेवलोय पण भूक लागली. आणि जिवंत दादा फक्त कांदा नका टाकू. कांदा नका टाकू. ओके थँक्यू. आपण आपल्या इथेच बसून खाऊया. कसं काय काय तुम्हाला रिव्ह्यू पण देता येईल ना मला, कसं आहे काय आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर बनवलं एकदम मस्त. मी कांदा खातो असं नाही खात. आज नाही खायची इच्छा मला अशीच. रिव्ह्यू देऊ आपण. एक नंबर. अप्रतिम. एक नंबर बनवले. बरोबर साईडलाच आहे. मस्त एकदम सुंदर सुंदर. तुम्ही पण या खायला. तुम्ही पण खाता ना शेवपुरी वगैरे. तुम्ही पण या खायला. खायचे असेल तर अलिबागला या. अलिबागला भारी टॉपच्या विषय भाई. अलिबागमध्ये खाणं म्हणजे अलिबागमध्ये कुठेही काही खा एक नंबरच भेट. कोणी वडापाव असो, शेवपुरी, भेलपुरी, नाही तर काही नाही तर भाऊकडचा सोडा असो. स्वतःची पण मार्केटिंग केली पाहिजे ना. चीअर्स. आपलं घेऊ.
टाईम भेटला कस्टमर करून मला खाऊ जरा भूक लागली. इच्छा झाली, भूक नव्हती लागली, इच्छा आली खायची. मस्त एक नंबर. म्हणजे इच्छा आली, मारू नका, खा. आयुष्य एकच आहे, पुरीसारखं नाही दोन, एक चपटी एक गोल. आयुष्य एकच आहे, एन्जॉय करा. ऑप्शन नाही लाईफला एक पण. नाही तर सुकीपुरी, चपटीपुरी, गोलपुरी असला काही प्रकार नाही आयुष्यामध्ये. एकच आहे मित्रांनो, काही टेन्शन नका घेऊ. लाईफ एक आहे. मी पण भाई सांगतो चांगलं नॉलेजच्या गोष्टी. आणि खाता मला चांगलं सुचतं. तुम्हाला पण असं वाटतं, तुम्हाला पण सुचतं का खाताना काहीतरी वेगळं क्रिएटिव्ह? तुम्हाला पण सुचत असेल ना, तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं सुचतं, खाताना काय वाटतं, कसं वाटतं. परफेक्ट अँगल आहे ना, मी एवढं मागासून बडबड करतो, एकदा चेक करतो. आहे ओके ओके ओके. चालू आहे ना मेन? आहे चालू आहे व्हिडिओ चालू आहे. खूप सुंदर आहे, मस्त आहे. चमच्याने आपण कधी हात कधी उचलायचे नाजूक सारखं. आपल्याजवळ आपण माणूस मजबूत, खाणं पण मजबूत. आपण हाताने खाणारी माणसं पाहिजे का लाईफमध्ये. लाईफमध्ये एन्जॉय करण्यासाठी बघण्यासारखं खूप गोष्टी आहेत. आणि बाहेरची पण दुनिया बघा आयुष्यात. सोशल मीडिया करा, चांगल्या चांगल्या गोष्टी बघा, चांगल्या चांगल्या गोष्टी शिका, बिझनेस करा, जॉब करा. जॉब पण वाईट नाही, बिझनेस पण वाईट नाही. पैसे कमवा, पैसे कमवायच्यात पैसे कमवा. खेळायच्या वेळात खेळा, खायच्या वेळात खा, फोन बघायच्या वेळी फोन बघा, मित्रांसोबत टाईम घालवायचा टाईम घालवा, मैत्रिणीसोबत टाईम घालवा, सर्वांसोबत टाईम द्या. आपल्या मित्राबरोबर चाललं आहे तो होतं काय मित्रांसोबत टाईम घालवा. खूप साऱ्या गोष्टी करा मित्रांनो. आयुष्य एक आहे, बोलते ना आयुष्य एक आहे. उगाच वायफल गोष्टींमध्ये वाया घालू नका. दारू पाणी नशामध्ये खरंच वाया नका घालू. आयुष्य मस्त आहे, एन्जॉय करा, ट्रॅव्हल करा. आपण पण आता ट्रॅव्हल ब्लॉगिंग चालू करणार आहे. एक थोड्या दिवसांनी ट्रॅव्हल ब्लॉग पण चालू करणार आहे. म्हणजे आपण आपल्या बिझी शेड्यूलमधून टाईम काढणार. जसं आपण आधी करत होतो ना, आधीचे ब्लॉग बघितले तुम्ही, माझे शॉर्ट्स आहेत, तुम्ही बघा. ते शॉर्ट्स बघितले नसं माझ्या यूट्यूबवरच, तर ते पण बघा. तुम्हाला समजतील मी आधी ट्रॅव्हल वगैरे करायचो, टाईम काढायचो म्हणजे दुकान. आता मी ते परत चालू करणार आहे. तुमच्याकडे ट्रॅव्हल म्हणजे छोटे छोटे ट्रॅव्हल करणार आहे, आसपासचे एरियातले छोटे छोटे. हॅलो करू. पैसे पण कमी आहेत आपल्याकडे, पैसे जाम नाहीत. पैसे जाम येतील तर आपण जाम लांब लांब फिरू, बघू, लांब लांब फिरू, मस्त एन्जॉय करू. जसा असा पैसे येईल तसे जसं आपण एन्जॉय करत करत फिरू, ट्रॅव्हल करू, टाईम करू. ज्या आपल्या बजेटमध्ये बसेल त्या गोष्टी ठिकाणी पण ट्रॅव्हल करू. ओके मित्रांनो, ओके बाय बाय. कस्टमर कसा वाटला? थँक्यू. तो हॅलो मित्रांनो, आता घरी आलो. आजचा दिवस आता फुडीच गेला आहे. म्हणजे आज मला घरी येऊन खायची इच्छा काय झाली, मी आज घरी येऊन चायनीज बिल केली तयार. ओके, तर मी तयार केली चायनीज बिल वगैरे. तर मग खाल्ली, ते थोडीशी खाल्ली, नंतर मला लक्षात व्हिडिओ करायची. कंटिन्यू सवय नाही ना मला डेली ब्लॉगची. बघू शकता कशी केली आहे मी चायनीज बिल. तुम्हाला पण नंतर मी रेसिपी दिली कधीतरी, मी खातो वगैरे आणि मग तुम्हाला सांगतो कसं आहे. तुझी आहे नक्की ठीक आहे. चायनीज बिल कशी आहे? काय नाही. आजच्या ब्लॉगचा एंड आपण इथेच करूया. बेल वगैरे खाऊन झालेली आहे. बेल मस्त झाली, एक नंबर होती. आज मी शॉपवर गेलो नाही, आज भाऊ गेला आहे शॉपवर. आज मी बेल वगैरे केली, खाऊन वगैरे झालं आहे. तर आजच्या ब्लॉगचा एंड आपण इथेच करूया. तुम्हाला कसा वाटला सांगा ब्लॉग मला कमेंटमध्ये. आणि कालचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. आपण भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.